तर शरद पवार यांच्या प्रकृतीची थोड्याच वेळात डॉक्टर माहिती देणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले। हॉस्पिटलचे नियम पाळा, व्हिजिटर्सना आत सोडू नका असंही सुळे म्हणाले। सुप्रिया सुळे यांनी रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संवाद साधलाय। डॉक्टरांच्या सूचनेचं आम्ही पालन करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांसोबत संवाद साधलेला आहे। शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल थोड्याच वेळात डॉक्टर सांगतील असंही त्यांनी सांगितले। व्हिजिटर्सना आत सोडू नका अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी आम्ही सर्व नियम पाळू असं सांगितलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांना पुण्याला हलवलेलं आहे। थोड्याच वेळात डॉक्टर त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती देणार असल्याचं सुळे यांनी सांगितलेलं आहे। सुप्रिया सुळे यांचा रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसोबत संवाद, मात्र कोणत्याही व्हिजिटर्सना आत सोडू नका असं सांगण्यात आलेलं आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये तर आताची महत्त्वाची अपडेट, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय। आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे। रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे यांनी रुबी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांसोबत संवाद साधलेला आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय। पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांना हलवण्यात आलं आणि त्यांच्यावर इथेच सध्या उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे।